आषाढी एकादशी निमित्त जेवण डबे वाहतूक मंडळ गायकवाडपाडा विठ्ठल रुक्मिणी मंदिर या मंदिरामधून आजचा पालखी सोहळा हा सर्व समाजाला त्याचा लाभ मिळावा. ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही, वारी करता येत नाही, त्या वारीचा लाभ या सर्व समाजाने एकत्र मिळून या सोहळ्याचा आनंद घ्यावा, ही आमची जेवण डबे वाहतूक मंडळाचं हे कार्य करतोय. आम्ही आमच्या मागच्या पिढीला, आम्ही जे आता करतोय ते आमच्या मागच्या पिढीला ते संस्कार मिळावं आणि ही परंपरा, ही वारीची परंपरा ही आमची अखंड चालू राहावा, ही आम्ही पांडुरंगाचरणी ही सेवा सतत चालू ठेवायचा आमचा उद्देश आहे. की बाबा आज सेवा करता करता आमच्या मुलांनी, आमच्या पिढीनं आणि सर्व समाजाने याच्यामध्ये सामील होऊन याचा आनंद घ्यावा, म्हणून हा सोहळा आम्ही शिव मंदिरमध्ये, शंकराच्या मंदिरामध्ये आणतो. 5 नंबर उल्हासनगर 5 नंबर शिव मंदिर या ठिकाणी हा सोहळा घेऊन येतो आणि परत पुन्हा मंदिरामध्ये जातो. हा सोहळा सर्व लोक आम्हाला सहकार्य करतात. उल्हासनगरचे सर्व ठिकाणी आम्हाला नाश्ता, चाय, संपूर्ण सेवा, पोलीस बांधव, अंबरनाथ, उल्हासनगर हे सर्व आमच्या पाठीशी, अगदी लहान मुलं जशी आमच्याकडे असतात आणि खेळीमेळीचं वातावरण, ताल मुळमुगाच्या गजरामध्ये हा सोहळा संपन्न होतो आणि संपूर्ण शहराचं, उल्हासनगर आणि अंबरनाथ या संपूर्ण शहराचं हे सहकार्य आम्हाला लाभतं आणि असंच सहकार्य आम्हाला वेळोवेळी लाभावा ही सर्व समाजाला आणि पोलीस बांधवांना आम्ही विनंती करतो. अंबरनाथ शिव मंदिरमध्ये हे आमचं न्यूज, कोणार्क न्यूजवाले यांनी हे सगळं कव्हर केलेलं आहे. तरी मी जेवण डबे वाहतूक मंडळाचा अध्यक्ष शांताराम पारिटे यांच्या वतीने आणि संपूर्ण जेवण डबे वाहतूक मंडळाच्या वतीनं चॅनलला धन्यवाद देतो. धन्यवाद, धन्यवाद. कोणार्क, अपना शहर, अपनी बातें.